पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड मॉर्निंग प्रभास। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग अत्तू। गुड मॉर्निंग आत्या। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग वंस। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग प्रभास। सॉरी, गुड मॉर्निंग, मला उशीर झाला। मी का उठ तू या खुर्चीत बस। नको अत्तू, ती तुझी खुर्ची आहे, मी बसते इकडे। अत्तू अत्तू ऐक ना, नको ना एवढा राग धरूस मनात। मी का मी काय म्हटलं ऐकू आलं नाहीये तुला? उठ आणि या खुर्चीत बस। अत्तू अगं मी का डॅड, तुम्ही बस बस। अत्तू अत्तू प्लीज बोल ना माझ्याशी काहीतरी। तू ओरड माझ्यावर, तुझा जो काही राग आहे ना माझ्यावरचा तू सगळा काढ, पण असा आबोला नको ना धरूस। आय एम सॉरी ना अत्तू। मीर, काय आत्या? आजच्या माझ्या मीटिंग्स व्यवस्थित लाईन अप आहेत? हो हो, आजचं सगळं लाईनअप रेडी आहे आणि सगळ्या फाईल्स सुद्धा रेडी केलेत मी। तू नको टेन्शन घेऊस। ठीक आहे तू, जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाहीयेस ना तोपर्यंत मी पण इथून हलणार नाही। प्रभास, बास झाला आता। हे बघ, अजून किती त्रास देणार आहेस तू वंसनना? ते तुला कळत नाहीये की त्यांना तुझ्याशी नाही बोलायचंय। हे बघ, तू त्यांचं मन दुखावलंयस। आता ना अजून प्लीज त्यांना त्रास देऊ नकोस। बस। हरी काका, माझा नाश्ता माझ्या रूम मध्ये पाठवा। अत्तू शी बाई, कसला निर्लज्ज मुलगा आहे हा। धड त्यांना खाऊही दिलं नाही। मम्मा, तुझं काय? मला खूप आनंद होतोय की बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। खरंच जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं। माझं आणि प्रभासचं लग्न आता अशक्य वाटत नाही मला। फारच आनंदी दिसतोय ग तुझा चेहरा। मला आणि उर्मिला त्रास झाला की तुला बरं वाटतं ना? मामी आत्या, अगं तू पुन्हा गैरसमज करून घेतेस। तुम्हाला त्रास झाल्याने मला का बरं वाटेल? कारण आम्ही खुपतो ना तुला। आम्ही सारखं सारखं सांगत असतो तुला की त्या प्रभास बरोबर लग्न करू नकोस। त्या घराशी आपले काय आणि कसे संबंध आहेत हे तुला चांगलं माहितीये ना? तरी सुद्धा तू हे मुद्दामून करतेस ना? हे बघ, तुझ्यामुळे जर माझ्या संसाराला धक्का लागला ना तर मी हे घर सोडून जाईन। मी आत्या, मला कळतच नाही तू असं का वागतेस ते। अगं माझ्या आणि प्रभासच्या लग्नाने तुला काहीही त्रास होणार नाही। त्रास होणार नाहीये? अगं त्रास झालाय।
आणि फक्त मलाच नाही, घरातल्या सगळ्यांना त्रास झालाय. आणि या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस. रजनी, दादा, घर सोडून जायचंय ना तुला? जा, आत्ताच जा. जा म्हणतोय ना. बाबा काय करताय? तुला मध्ये पडायची काही गरज नाहीये. एकदा सांगितलं ना मी तुला, वीणाचं लग्न तिच्या मर्जीतल्या मुलाशीच होईल म्हणून. सांगितलेलं समजलं नाही? आणि जर समजलं नसेल तर मग जाच इथून आणि पुन्हा कधीही तोंड दाखवू नकोस. दादा मामा, अरे मम्मीला असं काही नको बोलूस प्लीज. लोक बघतायत. अरे तिच्याशी कसं बोलायचं हे तू शिकवायची गरज नाहीये मला. मोठा भाऊ आहे मी तिचा. मग आपल्या लहान बहिणीशी कोणी असं वागतं का? आणि घरातून कोणाला तरी असं बाहेर काढणं तुम्हाला तरी पटतं? बाबा तुम्ही तुमच्या मनाला तरी विचारा. आणि कायम तुम्हीच म्हणता ना की चूक करायला अक्कल लागत नाही, पण माफ करायला मनाचा मोठेपणा असावा लागतो. मग तो मोठेपणा तुम्ही दाखवा ना प्लीज. बघितलंस, याला म्हणतात संस्कार. तिच्या बाबतीत तू एवढं सगळं करून सुद्धा तीच सांगतेय की हिला घरात घेऊन जा म्हणून. याला समंजसपणा म्हणतात. तुमच्या दोघींमध्ये तो कधी येणार आहे कोणास ठाऊक. आत्या, तू तरी नको ना वाद घालूस. सतत घरात वाद होतात आणि अशाने आपल्याच घरातलं वातावरण बिघडतं. मम्मी, अगं या वीणाचा बंदोबस्त करायलाच हवा. फार त्रास होतोय तिच्यामुळे माझ्या घरच्यांना. आता मिहिरशी बोललंच पाहिजे. आणि हो दादू, टेन्शन नको घेऊस तू. आज तुझा राग होईल शांत. मिकी, तू मला हे फक्त चेअर करण्यासाठी बोलतेस ना? नाही अरे दादू. मिकी, मला असं वाटतं ना, आज तू माझ्यापासून कायमची दुरावली गेली आहे. तू बघितलंस ना आता आपण. मिकी, आज तू आता कायम माझ्याशी असंच बघत राहील का ग? दादू, आत्तू बद्दल बोलतोयस तू. तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे काय मी आता तुला वेगळ्याने सांगायला पाहिजे का? तुला माहितीये, मला ना लहानपणी तुझा खूप राग यायचा. हा म्हणजे आत्तू सर्वात जास्त लाड तुझेच करायची. मला असं वाटायचं यार मी प्रभास का नाहीये. आणि आजही आपल्या तिघांमध्ये तूच तिचा फेवरेट आहेस, हो ना? नाही मिकी, आता तू हेट करते मला ग. कम ऑन दादू. अरे आत्तू चिडलीये तुझ्यावर. ती काही दुरावली वगैरे नाहीये तुझ्यापासनं. आणि मला सांग, आपण आपल्याच माणसांवर राग व्यक्त करतो ना रे. हो, पण तो राग थोड्या वेळाने शांत सुद्धा होतो ना. तिचा सुद्धा होईल शांत. तू प्रयत्न करतोयस दादू. अरे दिसतंय ना मला. तू तुझं काम व्यवस्थित कर. तुझ्याकडनं अजिबात कसली चूक होऊन देऊ नकोस. अरे मिहिरला माफ केलं तिने. मला विश्वास आहे. आणि तुला आठवतंय ना, लहानपणी कधी कधी ती तुला ओरडली की तीच तुझ्यासाठी ऑफिस मधनं आईस्क्रीम सुद्धा आणायची. मिकी यार,
आपण लहान होतो तेच बरं होतं ना. म्हणजे निदान तेव्हा तू आपल्याला माफ तरी करायची. आणि आता दादू, होईल रे तिचा राग शांत. खरंच फार काळ नाही टिकणार. तू तुझ्या कामात चोख राहा. तिच्या शब्दावर अजिबात जाऊ नकोस. सगळं ठीक होईल. ऑल द बेस्ट. बाय. बाय. त्याशी काही बोलायचंय का? हो, बोलायचंय. काही प्रॉब्लेम आहे? नाही. आणि आता काही झालं ना तर यातूशी बोलणार आहे आणि तिलाही माझ्याशी बोलायला लावणार आहे. खरंच बोला त्याशी तिला. चल मीर, निघूया, उशीर होतोय. अतू 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 मी पण ऑफिसला येतोय तुझ्यासोबत. मीर, काय त्या? ज्यांच्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान झालंय त्यांनी आपल्या कंपनीत कामाला यायची काही गरज नाही. त्यांनी तेच करावं जे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. आता मी ऑलरेडी सॉरी म्हटलंय तुला त्याबद्दल. अगं हे बघ, मी प्रॉमिस करतो तुला पुन्हा नाही करणार अशी चूक. खरंच. मीर, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते ते? अतू अगं, मी माझी चूक निस्तरेन. तू म्हणशील ना तसंच वागेन. काही चूक करणार नाही. मी कामात नीट लक्ष देईन. पण अतू प्लीज प्लीज अतू, मला एक संधी द्या. तू एक. ठीक आहे. जा तू ऑफिसला. मी नाही जाणार. मी घरीच थांबते. मीर, तुला याच्या बरोबर जायचं असेल तर खुशाल जाऊ शकतोस. नाही नाही, अगं असं काय म्हणते सत्या तू? तू जर येणार नशील तर मी घराबाहेर पाऊलही ठेवणार नाही. आणि मुळात सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बिझनेसला तुझ्याशिवाय कोण सांभाळू शकतं? पण इतर लोकांना हे समजतंय का? ठीक आहे तू जा. मी नाही येत ऑफिसला. चल मीर. हार्ड लक. विणा विणा, तुझं काय करायचं हेच कळत नाही मला. तुला सगळ्यांशीच कसं काय चांगलं वागायचं असतं? चिका, माणसाने प्रत्येकाशी चांगलं वागायचं असतं. वाईट माणसाची सुद्धा का? विणा, बाबा मामी त्याला घराबाहेर काढत होते. तू कशाला का त्यांची समजूत काढायला गेलीस? आणि तुला काय वाटतं, ती काय खरंच घराबाहेर जाणार होती? सगळी नाटक आहेत तिची ती. ए, तू अशी फिदी काय ग हसतीयस? मी तुझ्या इथे भल्याचं काहीतरी बोलते आणि तू अशी. चिका, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. हा, विचारा. देवळात कीर्तनाला आलेला प्रत्येक जण विठ्ठलावर सारखंच प्रेम करतो का? नाही. तिथे आलेला प्रत्येक माणूस धुतल्या तांदळासारखा असतो का? पण मग विठ्ठल त्यांना वेगवेगळी वागणूक देतो का? नाही ना. तो त्यांना प्रेमाने आपल्यामध्ये सामावून घेतो. आणि आपण जर का त्याचं गुणगान गात असू, त्याची मनोभावे पूजा करत असू, तर मग आपण त्याच्यासारखा वागायचा प्रयत्न केला पाहिजे ना. म्हणा, तू ना खरंच अनबिलिव्हेबलस. हे असे थोर विचार करणाऱ्यांना लोक वेडी म्हणतात, माहितीये ना तुला? ते आहेच मी वेडी. आणि तू माझी मैत्रीण म्हणून तू सुद्धा वेडी. ए, बरं ऐक ना, ते सोड. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची.
काय ग? मी प्रभासच्या आत्तूना मनवणार आहे आणि त्याबद्दल मी बाबांशी सुद्धा बोलले. प्रभास आणि आमच्या लग्नासाठी त्यांचा राग घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. खरंच? हाय मिहिका, कशी आहेस? अजिबात बरी नाहीये. का? काय झालं? तुझं काही बोलणं झालंय का दादूशी? नाही. आत्तू बोलत नाहीये दादूशी. अजूनही राग गेलेला नाहीये तिचा. काय झालं मिहिका? मिहिका मला सांग, आत्ता प्रभास कुठे आहेत? बसलाय त्याच्या खोलीत एकटाच. ऐक ना वीणा, प्लीज तू दादूशी बोल ना ग. त्याला ना तुझी खूप गरज आहे. तूच त्याची समजूत काढू शकतेस, तूच त्याला शांत करू शकतेस. प्लीज प्लीज बोल ना त्याच्याशी. हो हो, मी बोलते त्यांच्याशी. थँक्स. मिहिका, अगं थँक्स काय म्हणतेस? आपल्या माणसाला जेव्हा आपली गरज असते तेव्हा आसपास असावा ना आपण त्याच्या. मी आता तिथे नाही येऊ शकत, पण त्यांच्याशी बोलून त्यांचं दुःख तर शेअर करू शकते. बरं चल, ठेवू फोन. हो, बाय बाय. पण काय झालं? चिका, प्रभासच्या आत्तू त्यांच्यावर खूप नाराज आहे आणि त्यांना त्याचा खूप त्रास होतो. हाय. हाय प्रभास, कसे आहात तुम्ही? तुमच्या आत्तू कशा आहेत? अगं आत्तू मजेत. आता जस्ट ती ऑफिसला गेली. अगं आणि तुम्ही? तुम्ही नाही गेलात? नाही, ते ऍक्च्युली अगं घरात ना थोडं काम होतं म्हणून. प्रभास ऐका ना, तुम्हाला माझ्याशी अजिबात खोटं बोलता येत नाही आणि प्रयत्न सुद्धा करू नका. मिहिकाने मला सगळं सांगितलं. प्रभास, मला उद्या रिहर्सल हॉलमध्ये भेटा. प्रभास, हे बघा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. मलाही तुमच्यासाठी काहीतरी करू द्या ना प्लीज. भेटूया ना? ठीक आहे वीणा, भेटूया उद्या सकाळी. चालेल. बाय. आणि काळजी घ्या. प्रभास, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जिद्दी आहात आणि तुम्ही सगळ्या अडचणींवर मात कराल याची खात्री आहे मला. बाय. बाय.